की तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रार्थनेने खूप मला मदत केली. त्याच्यामुळे आज मी नाही 100% कवर आहे, पण आज 50% तरी मी बरा झालो आहे. खूप वेळा मला वाटायचं की कधीतरी यूट्यूब चॅनल सुरू करेल, काहीतरी नवीन, काहीतरी क्रिएटिव्ह. पण नेहमीच वाटायचं की नंतर करू. मी कधीच स्वतःला कन्व्हिन्स नव्हती करू शकत आणि हा व्हिडिओसुद्धा मी माझ्या मनावरती दगड ठेवून स्वतःला खूप कन्व्हिन्स केलं आहे. आणि माझ्या ब्लॉग्सला सुरुवात करते या व्हिडिओ थ्रू मी. पण मला कधीच वाटलं नव्हतं की आयुष्य अशा परिस्थितीत मला ब्लॉग करायला भाग पडेल. हा निर्णय ॲक्च्युली सोपा नाही आहे. कॅमेरा फेस करणं, भावना व्यक्त करणं हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे. पण काही वेळा आयुष्य आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतं आणि जबाबदारी शिकवतं आणि मी सुद्धा त्याच मार्गावर आहे. हा ब्लॉग माझ्यासाठी फक्त कंटेंट नाही आहे, तर माझा एक प्रयत्न आहे माझ्या भावाला हिंमत देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आणि स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि स्वतःला आणि आईवडिलांना सुद्धा मेंटली स्ट्रॉंग ठेवण्यासाठी. मी कधीच ठरवलं नव्हतं की माझ्या आयुष्याची ही बाजू मी तुम्हा सगळ्यांसमोर आणेल. पण आज मला वाटतं कदाचित हीच माझी नवीन सुरुवात आहे आणि हाच माझा नवीन प्रवास आहे. हा प्रवास परफेक्ट नसेल, पण जे काही असेल ते मी तुम्हाला खरं दाखवण्याचा प्रयत्न करेल. जर हा ब्लॉग कोणालाही थोडीशी आशा आणि हिंमत देत असेल तर हे सगळं माझ्यासाठी वर्थ इटच आहे. माझ्या नवीन प्रवासात तुम्ही मला साथ द्याल ही मी आशा आणि अपेक्षा करते. आणि याचसोबत मी माझ्या आजच्या दिवसाचा पुढचा व्लॉग सुरू करते. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजले दिवसाचे 11:30 आणि मी आता जस्ट भावाच्या औषधी घेतल्या आणि आमचा नाश्ता घेतला. जसा आमचा नाश्ता 9 वाजताच होऊन जातो, पण आज जरा बाजूच्या काकांची ड्रेसिंग सुरू होती आणि डॉक्टर्सना हेल्प हवी होती ड्रेसिंगमध्ये, म्हणून मी तिथे थांबली होती. मग आज थोडा लेट झाला. चला भेटूया आता माझ्या भावाला. मी वरती जाते आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. आगे वाला उतर बाद में उभा राहायचा हा स्पोर्ट आहे. 2 वाले आता बाहेर निघायला लागले. आम्हाला बाहेर निघायचंच होतं. मग चढली मी आता 3ऱ्या फ्लोअरला सीडीने. मी आताच आतमध्ये गेली होती आणि आमचे राजे झोपले होते मस्त निवांत. आता मम्मी आणि मी बाहेर आलो आहे आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि मग आतमध्ये जातो. उठला असेल तर भेटवते तुमच्याशी. आणि एक प्रसिद्ध व्यक्तीशी आपल्याला भेटायचं आहे आता. ती म्हणजे आमच्या मातोश्री, जगप्रसिद्ध व्यक्ती आहे ही. काय आम्ही आहे ना जगप्रसिद्ध. तू किती लोक ओळखतात ना. लोक बरीच ओळखतात. माझ्या मुलांनी मला ओळखलं म्हणजे झालं. ओळखलं म्हणजे तुला ओळखलं नाही का त्याने? ओळखलंय ते. मग जाऊ दे, शब्द नाही आता बोल. माझा अवतार खूप घाण आहे यार आज, कारण मी उठली आहे, मी फेसवॉश पण नाही केला आहे, मी आंघोळ पण नाही केली आहे आणि तसंच मी नाश्ता आणायला पण गेली होती. आणि आता जरा आमची स्पेशल माणसं येणार येतात आणि त्याचीच मी वाट बघते. आणि हा राजा काही आज उठत नाही बाबा. मला व्लॉग करताना बघितलं, डोळे उघडून बंद करून घेतलेत. आता कधी उठतो आपण बघूया. चलो. होय बस. हा आता उठला आहे. आता आपण व्लॉगला सुरुवात केली आहे. काय बोल काहीतरी. तोंड काय दाखवतो. तू बोलला होता काल. नाही तू काल बोलला होता मी उद्या मस्त चिकना बनतो, केसांना तेल वेल लावतो. मग आपण व्लॉगला चिकना बनलेलो झोपून गेलो. मग आपण व्लॉगला सुरू करू. कशी काय सुरुवात करतो हा काय करणार नव्हता. मीच व्लॉगला सुरुवात करून टाकली आहे. तुला खूप आशीर्वाद देत आहे, तुझ्यासाठी प्रार्थना सुरू आहेत. काय सांगतो तू आता सगळ्यांना? सांग. सगळ्यांना हेच बोलेल की तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रार्थनेने खूप मला मदत केली. त्याच्यामुळे आज मी नाही 100% कवर आहे, पण आज 50% तरी मी बरा झालो आहे.
आणि मला नक्कीच खात्री आहे की पुढे पण तुमची प्रार्थना असेच, तुम्ही आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहू देतील आणि पूर्ण 100% मी कव्हर होऊन घरी जाईल आणि एकदम व्यवस्थितपणे आपल्या पायावर उभा राहून चालू शकेल. हीच माझी सगळ्यांकडून अपेक्षा असेल. आणि ऑपरेशन कधी व्हायला पाहिजे? ऑपरेशन मी तर आता पण तयार आहे, उद्या पण झालं तर उद्या पण तयार आहे. मला लवकरात लवकर बरं होऊन घरी जायचं आहे, फक्त अजून काय नाही. और कुछ? बस और कुछ नहीं. और कुछ अभी अगर ये डॉक्टर ने वीडियो देखा, ये वर्णन जो मेरा सर्जन है, अगर उसने और वीडियो देखा, डॉक्टर वर्णन सर. डॉक्टर वर्णन सर, अगर उसने ये वीडियो देखा तो उसको भी समझेगा कि मैं ऑपरेशन के लिए कितना तड़प रहा हूँ. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. लोग अलग अलग चीज़ के लिए तड़पते हैं, लेकिन मैं पहला ऐसा इंसान हूँ जो ऑपरेशन के लिए तड़प रहा हूँ. प्लीज़ मेरा ऑपरेशन कर दो प्लीज़. तर मला बोलायचं असं होतं की हॉस्पिटलमध्ये यायला लोक घाबरतात आणि आम्ही इथे सर्जरी करायला उतावळे होते. उतावळं व्हायचं कारण इतकंच की त्याला लवकरात लवकर उठून बसायचं, कारण 1.5 महिना झाला झोपलेलाच आहे तो. व्यक्ती वैतागतो झोपून त्याला उठून बसायचं आहे आणि लवकरात लवकर त्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे, बाकी काही नाही. मी कॅमेरा कधी फेस नाही केला, आता फर्स्ट टाईम फेस करते. त्याच्यामुळे काय शब्द चुकतील किंवा कुठे अडखळेल किंवा हिंदी मराठी काहीतरी असं मिक्सअप होऊन जाईल, थोडंसं समजून घ्या. आणि बाकी काय बस ठीक आहे. आता आमचे राजे महाराजे बघू काय करतात. आता राजे महाराजे बोलण्याचं एकमेव कारण म्हणजे हेच की त्याचं सगळंच आम्ही करतोय. झोपणं, उठणं, तेल लावणं, डोकं विंचरणं, पावडर लावणं, हे करणं जसं राजाचं करतात, म्हणून तो आमच्यासाठी आता राजाच आहे थोडे दिवस. अच्छा. तर एक महत्त्वाची अपडेट मला तुम्हाला सगळ्यांना अशी द्यायची होती की त्याची प्लॅस्टिक सर्जरी फायनली झाली आणि 4-5 दिवस झाले त्याच्या प्लॅस्टिक सर्जरीला होऊन. आणि स्किनचा ग्राफ्ट तर 100% ॲक्सेप्ट केला आहे त्याच्या बॉडीने, त्याच्यामुळे स्किन हळूहळू हील होते ती. आणि म्हणजे असे खड्डे मला शब्द नाही सुचत, ते खड्डे करतात स्किन वाढवण्यासाठी आणि ते चिटकवण्यासाठी. तर त्यांनी केले. आता ते खड्डे छोटे खड्डे आहेत ते भरून निघतील लगेचच, कारण खूप पातळ स्किन आहे ती. सो ते भरून निघतील, त्याचा तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि खूप फटाफट रिकव्हरी होते याची, कारण 3च दिवसात त्याचे स्टॅपलर्स पण निघून गेले. जवळजवळ 60-70 स्टॅपलर्स होते त्याच्या पायाला, सगळे निघून गेले. आणि हळूहळू ती स्किन हील झाली की स्पाईनच्या ऑपरेशनला तर वेळच नाही लागणार. बरोबर ना? की अजून काहीतरी वेगळं कारण देऊन थांबवतील. मी दवाखान्यातून पळून जाईल. पळण्यासाठी पाय पाहिजे पण चालू नाही शकत. आणि ठीक आहे, बघू आता. बोल काय बोलायचं आहे? बोललो अजून जर काही कारण दिलं तर पळून जाईल, पण पळण्यासाठी पाय तर चालत नाही आहेत. पण जाऊ दे, होईल काहीतरी. पण मी ऑपरेशन लवकरात लवकर व्हावं अशीच अपेक्षा करतो. आणि जे माझे परत हिमोग्लोबिन मॅच नाही झालं तर असं होणार नाही आता, कारण की खाणं पिणं आता चाललंय. माझी मम्मी पण माझी खूप काळजी घेते खाण्यापिण्याबद्दल. माझी बहीण पण करतोय. कधी जेवण जिने बनवलं नाही ती आजकाल मुंगाची खिचडी, लोकीची भाजी, चपात्या करून बरोबर आणते. चपात्या नाही बनवल्या मी अजून. भात वगैरे तिला टाकलेला आहे, जिरा राईस वगैरे ती माझ्यासाठी बनवून आणते. सो मला वाटतं एवढं जर हे लोक करतात माझ्यासाठी तर नक्कीच आता हिमोग्लोबिन कमी तर होणार नाही. बाकी देवाच्या हातात आहे, आता देवाची काय इच्छा आहे त्यावर डिपेंड आहे. पण मला माहिती आहे की नक्की देव पण माझ्यासोबतच आहे. अंडे किती खाणार ते सांग. अंडे मला ॲक्च्युली खायला आता आवडत नाही आहे, खूप कंटाळा आला अंडी खायला. पण हे लोक खूप जबरदस्ती करतात की खा 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 म्हणून दिवसाची 2 अंडी यांच्या मनासाठी खातोय मी. आणि तू त्या दिवशी जेवला नाही तर मम्मीने काय केलं? मम्मी बाहेर निघून गेली, बोलते मी घरी जाते. 8-9 4-5 तास आली नाही आतमध्ये. मला वाटलं खरंच घरी गेली का. रात्री 9:30-10 वाजल्यावर आतमध्ये आली तर मला वाटलं नाही, इथं बाहेर बसलेली होती. मी घरी का नाही गेली? ती अशी लाडा देऊन बोलते ना कॅमेरावर की विचारू नको. हिचा तर असली रूप दाखवते थांब कॅमेरामध्ये. आणि दोन्ही मुलांसाठी हो बरोबर. हे सगळं याच्यावर तुम्ही इमोशनल नका हो. हे फक्त जस्ट आता बोलण्यासाठी आहे. जेव्हा कोणती गोष्ट नाही होत त्या टायमाला मी व्हिडिओ करेल आणि तेव्हा दाखवेल तुम्हाला. तेव्हा तुम्ही सांगा खरं काय असतं आणि खोटं काय असतं ते. ठीक आहे, फॉरगेट इट. थकला? हो थकलो. बोलून नाही थकलो. बोलताना काय होते माहिती आहे का, आज एक नवीन गोष्ट माझ्यासोबत घडते.
पाय आहेत ना, पाय असे करंट देतात ना, असे करंट सारखे खेचले जातात पाय. चालायचं तर आहे पण ते फक्त करंटच मारतं, चालायची शक्ती ते येत नाही. डॉक्टर 3 दिवसापासून सांगते चांगली साईड आहे, चांगली साईड आहे, पण ती साईन मला काय चांगली नाही वाटत आहे. घेतले तर जाते पण मुवमेंट तर होत नाही. आता देवाला माहिती चांगली साईन आहे की कोणती साईन आहे. पण जाऊ दे, जे पण आहे ते आहे, होतंय चांगलं, होतंय चांगलं, होऊ दे अजून, बस एवढं अपेक्षा आहे. अजून काय चलो, काय नाही, बस आम्ही पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतोय, बाकी काय नाही. भगवान करेगा सब, भगवान भरोसे छोड़ा है. चलो, देव आहे सोबत. हां, हनुमान चालीसा वाचल. हे बघा, टिक्का लावलाय आम्ही हनुमानाचा, भगत बनतोय आम्ही आता देवाचे. काय नाही, देव आहे, देव व्यवस्थित करेल ना. चल. ग्राफ ॲक्सेप्ट झाला. हां. हे आमचे स्पेशल पाहुणे आले. आम्ही आता बसल्या बसल्या ब्लॉग काढायला स्टार्ट केलंय. काय टाइमपास करणार. त्यांनी आपली जी स्किन असते ना ते 100% त्यांना ऍक्सेप्ट केली. तर अजून 2-3 दिवस आता उद्या परवा अजून पट्टी राहिली वाली, हां. म्हणजे काढून देते आणि खोबऱ्याचं तेल लावून त्याला सुकवत राहायचं. अच्छा. जखम बघितली ना तू वाटतं पूर्ण? किती फोटो आहे तुझ्याकडे? आठवलं ना? आता एकदम व्यवस्थित झाली. व्यवस्थित झाली आता एकदम जखम, काहीच नाही. असं वाटतच नाही की तिकडे नसेल बघितली तर काढून दाखवणार का? असं वाटतच नाही की आता तिकडे जखम आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. तेच कालपासून थोडे होप वाढले. होप नव्हता ना. काय पण काय, अरे हळूहळू होईल. एवढं झालंय तर थोडं कव्हर व्हायला वेळ लागेल ना शुभम. नाही आधी कसं होतं, आता ऑपरेशन वगैरे काही नाही, म्हणजे सेम फक्त तेच डोळ्यासमोर दिसत होतं ना. तर काल कसं एक थोडं काहीतरी वेगळं चेंज दिसलं, काहीतरी असं वाटलं की नाही आपण बरे होतोय थोडं. ते अजून एक एनर्जी आली नाही, हा चल आता होऊ शकतं काहीतरी असं. होईल. म्हणजे आता अजून जास्त दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये नाही राहायचं. 10-15 दिवसात आपण जाऊ शकतो. 10-15 आतापर्यंत 10-15 असं सेट करून ठेवलंय. आता वर्णन डॉक्टर येतोय 2 दिवस आलेला खाली विचारायला. काल पण आलेला, परवा पण आलेला. होऊन जाईल मग. होईल. काही त्रास नाही ना, काल रात्री काही त्रास नाही. काल परवा झालेला. बोलली नितीक्षा बाबा. पोट एवढं फुगून गेलेलं, पूर्ण ते गॅस आणि सगळं. नाही बघ ना, दोघं फोटो नाही बघितले ना तू. नाही ग, नाही. नको बघू. म्हणून मी पण दाखवले. हां, हो म्हणून नाही पाठवलं मी तुला. मला याच्याकडे आली का मला पहिल्याच प्रिपेअर व्हायला लागते की हा काय रिएक्ट करायला. लास्ट टाइम खूप त्रास होता ना तुला, तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरत राहिला. हा. ते तोंड द्यायचं बघवत नव्हतं की बाप. झाला का तो पंखा? इथून येते ना 3 खिडक्या आहेत ना, 1, 2, 3. आता गरम ना. मस्त हवा आहे संध्याकाळी, थंड हवा. थोडंसं जरा गरमी पण होते. रात्री पण हवा मस्त आहे. पंखा नसला तरी मस्त हवा आहे झोपला. काय मॅगी खायची होती? हे नको खाऊ ना, पोटाचं मोशन होऊ दे ना बाळा. होतंय काय? औषध बोट घालून काढेल तोच आता. हा मला काय वाटलं, चल आता याने एवढे एक्सरे केलं, सिटी स्कॅन केलं, हे केलं, बोललो आता येऊन काहीतरी औषधी देईल. आला आधी पोट चेक केला, असं एकदम दाबून बोललो हो डॉक्टर पाठीचा पण प्रॉब्लेम आहे, जरा हळू दाबा बोललो. एवढं जोर जोर दाब. एक काम करा तुम्ही जरा असं पलटी व्हा, मला बोट टाकावं लागेल. बोट टाकावं लागेल, कुठे बोट टाकायचं बोलतोय. बोललो आपण थोडी डायरेक्ट विचार करू शकतो ना, हा आतमध्ये बोट टाकणार आहे. मी पप्पांना बोललो ठीक आहे पप्पा मी या साईडला होतो. तो बोलतो आधी पडदा आणा. पप्पांनी पडदा आणला, पडदा लावला. तो बाळजाला बोलतो ग्लव्ज दे, त्याने ग्लव्ज घातले. मी असं झालो आणि मला तिकडे सेन्स नाही येत ना काय, आणि बोट टाकलंय डायरेक्ट आतमध्ये. आणि नंतर मला विचारतोय हवा आली, हवा सुटली, हा असं का बोलतोय. नंतर जस्ट माझ्या बघितलं तर हा डायरेक्ट तिकडे आतमध्ये बोट टाकून येतो, चालू आहे काहीतरी. आणि नंतर जोरात आपण 5 सोडतो, जोरात 5 सोडली, सगळं त्याच्या हातावर इकडे तिकडे. अरे तुझं पोटचं हे केले ना.
नंतर पप्पा तो गेला, नंतर मम्मीला बोलवलं. मम्मी आली, बोलते ही काय बोलते, महिनाभरात एकदम सांगून ठेवलं की काय म्हणते तू. इथे सगळ्यांना हाय करून द्या जरा. हाय. आता चॅनलला टाकेल मी. आता काय टाइमपास आहे आम्हाला. काय बोलते म्यूट करशील. जास्त लाईक मी. हा मग असे कॉमेंट करते. पनीर टिक्का हे आमच्या शेफने बनवलाय. आई शपथ. आमच्या वाडे घराण्याची शेफ आहे ही. आमच्या पेशंटसाठी बनवून घेऊन आली आहे पनीर टिक्का. वाटतंय का टेस्ट? कसं आहे रे? चांगलं आहे, मस्त आहे. अजून पुढे काय? चला अजून काय काय आणलंय? अजून केक आणलाय. अजून अजून भाजी चपाती. जे की शुभम खाणार की नाही त्या गॅरंटी नाहीये. काय कोणती आहे? केक आहे. आज आणली आहे वालाची शेंग अँड गिलकेची भाजी. हो खाणार आहे. हो, म्हणजे काय? हां, ठीक आहे. रामकृष्ण फुल खातिरदारीच्या घरी आहे. हां हां हां. सो आता जस्ट घरी आली मी. आता जबरदस्त थकली आहे. दादा वहिनी वगैरे सगळे आले होते, त्यांच्यासोबतच निघाली, कारण रात्री यायला पण खूप उशीर होऊन जातो आणि ऑलरेडी मी खूप थकली होती कारण काल सकाळपासून हॉस्पिटलमध्येच होती. रात्री पण काही व्यवस्थित झोप झाली नाही आहे माझी. तर आता आंघोळ केली नाही आहे. आता जाते, आंघोळ करते, फ्रेश होते, मस्त कडक चहा बनवते आणि बघू आता रात्रीच्या जेवणाचं काय करायचं आहे. येत तर नाही मला काही बनवतं तसं ॲज पण बघू काय करता येतं. मूड झालं तर बनवेल, नाही झालं तर खाऊन घेईल बाहेरून. स्वतःच माझी अंघोळ झाली आणि चहा बनवायला घेते मी. आता दूध घेऊन आली होती तसं दूध तापवलं नव्हतं ठेवलं आणि व्यक्ती आहे म्हणून मला राईटची कापडी नाही चालवता येईल. पाणी काय गॅस चालू करावा लागणार. गॅस चालू. उसके बाद हे काहीतरी करून ठेवलं आहे. हे वेलची बोलतात. हे हिरवी असतं ना, वेलचीच बोलतात. त्याचे धागे काहीतरी आहे ते चहामध्ये टाकायचे असतात. आता मला याचं नाव नाही माहिती काय बोलतात. त्याच्यानंतर आपण मस्त कडक आलं टाकूया आपल्या चहामध्ये. पण ते टाकण्यासाठी मला आता विसरून मिळत नाही आहे कारण की पप्पाने इथे ठेवली. हे असं आज झालं, असं रोज होत नाही. मला सवय आहे चहा बनवायची. Oh my god. सो आलं आणि त्याची आपण टाकलेली आहे मेकामधलं झालं आहे. आता याच्यात जाईल साखर. मग याच्यात जाणारी एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे चहा, कारण आपण चहा बनवतो. ओके डन. आता हे उकायची आपण वाट बघू आणि त्याच्यानंतर दूध उकायला ठेवलेलंच आहे, त्याच्यानंतर आपण दूध टाकू. ओके आता ब्लॉगिंग चॅनलच्या सोबतच मला फुल रेसिपीचं चॅनल पण उघडावं लागेल. बघू जरा बघू मला चहा आवडते की नाही त्याच्यावर आहे फुल चॅनल उघडायचं की नाही. ओके कुकिंग विथ नितिक्षा. हो कुकिंग विथ नेक्स्ट. येस साऊंड्स बेटर नो. आता बाहेर जाऊनच मी जरा काहीतरी खाऊन घेऊ. आता नाही म्हणजे थोडीशी जेवणाची वेळ झाली की बऱ्याच दिवस झाले बाहेरचं खाल्लं नाही आहे. बाहेरचं म्हणजे बाहेरचं आमचं होतंच तसं रोज, कारण रोज नाही दोन तीन दिवस रोज आमच्या बाहेरचं होतं हॉस्पिटलमध्ये. पण तसं बाहेरचं म्हणजे बाहेरचं हॉस्पिटलमध्ये जेवण ते भाजी चपाती होती ते बाहेरचं नसतं. ते बाहेरचं असतं पण भाजी चपाती आपण घरी पण खातो ना. मग बाहेरचं म्हणजे मला आज बाहेरचं खायचं. ओके तुम्हाला कळणार. ओके चालो नेत नाही. आधी म्हणजे चहा बघून घ्या तुम्ही जरा प्लीज. आता अशीच बसली होती आणि बसल्या बसल्या मला हे दिसलं. हा दादाचा फोन आहे जो ॲक्सिडेंटच्या वेळेस त्याच्या खिशात होता. तर त्याची हालत ॲक्च्युली अशी झाली आहे. मी एक मिनिट तुम्हाला हे रबर काढून दाखवते म्हणजे तुम्हाला पण नीट कळेल की काय अवस्था झाली आहे फोनची. आणि त्याच्या मांडीला लागले त्याची पण काय अवस्था असेल. ॲक्च्युली माझ्याकडे फोटोज आहेत त्याचे पण मी नाही शेअर करू शकत कारण ते दिसायलाच खूप भयानक आहे आणि कोणाकोणाला बघवत पण नाही. बघूनच चक्कर वगैरे येतात. सो मी नाही शेअर करणार ते. मी फक्त फोन दाखवते तुम्हाला, त्याच्यावरूनच तुम्ही त्याच्या मांडीचा अंदाजा लावून घ्या.
सो हा त्याचा फोन आहे. मागून तर इतका काही डॅमेज नाही आहे, पण पुढून काही स्क्रीनच नाही उरली आहे त्याची. आणि ही अशी अवस्था झाली आहे सगळी. याच्यात त्याची सिम होती, ती सिमच कशी तरी खेचून काढली आहे. आणि यावरूनच अंदाजा लावून घ्या की स्क्रीनचा एक तुकडा पण नाही आहे, म्हणजे काय अवस्था असेल त्याच्या मांडीची. सो हाच फोन आहे त्याचा. आता मी निघाली काहीतरी खायला. आता ना असं झालं आहे की गाडीनंच जावं लागणार आहे असं तर, पण आता जरा भीती वाटते गाडी चालवायला, म्हणूनच आज कितीतरी वर्षांनंतर मी हेल्मेट घातलं आहे. सो थोडीशी आपली पण सेफ्टी बाळगणं आपलं कर्तव्य आहे. आणि गाडी स्लोच चालवावी लागणार आहे आता. साईडनेच गाडी चालवावी लागणार आहे, कारण खूप मनात भीती बसली आहे गाडी चालवण्याची. तर मी तर आता हळूच जाणार आहे, पण तुम्ही पण हेल्मेट घाला आणि स्लो गाडी चालवा प्लीज. माझी कळकळीची विनंती आहे, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सो चला भेटूया. सो आता वाजलेत रात्रीचे 11 आणि जेवण खावण करून मी आत्ता जस्ट घरी आली आहे. ॲक्च्युली मी माझ्या 2 फ्रेंड्सला बोलवलं होतं, सो ते पण लगेच आले. आम्ही तिघं एकत्र जेवलो, कारण एकट्याने तर माझ्याकडून जेवण जाणार नव्हतं. तर ते दोघं आले, आम्ही जेवलो, त्यांनी मला घरी सोडलं आणि मी जस्ट घरी आली आहे. आणि अशा प्रकारे आजचा हा व्लॉग मी इथे संपवते. हा व्लॉग बनवणं माझ्यासाठी ॲक्च्युली खूप महत्त्वाचं होतं, कारण तो फक्त व्हिडिओ नव्हता, तो मला स्वतःला एकटीला घरात व्यस्त ठेवण्यासाठी एक मार्ग होता. घरात एकटी असताना मनात खूप विचार असतात आणि काळजी पण असते, कधी कधी भीती पण वाटते, ओव्हर थिंकिंग पण असते. पण त्यातून बाहेर निघून मी असं ठरवलं की आज विचारात अडकायचं नाही. आज जर मी व्लॉगला सुरुवात केली तर मी हाच व्लॉग घरी जाऊन पण कंटिन्यू करते. आज मी खरंच हसायचा प्रयत्न केला, मनापासून काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला. आणि हा व्लॉग बनवताना, एडिट करताना जेव्हा मी स्वतःशी हसली तेव्हा मला स्वतःलाच खूप हलकं वाटलं. आज मी स्वतःसाठी काहीतरी केलं आणि ते करणं पण माझ्यासाठी. माझ्या भावाचं माझ्या फॅमिलीसोबत हसणं पाहून मला खरंच आज खूप दिलासा मिळाला आहे, कारण हे कळलं की तो सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे. आणि दुःख आहे, परिस्थिती कठीण आहे, पण असे छोटे क्षणच आम्हाला पुढे जायची ताकद देत आहेत. या सगळ्या काळात जे कोणी आमच्यासोबत आहेत, जे कोणी आशीर्वाद देत आहेत, जे कोणी त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत, त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. आणि इवन ज्यांचे मला सारखे मेसेज येत आहेत त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रेमामुळे आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही या प्रवासात एकटे नाही आहोत. आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लोकांची साथ मिळते. हा प्रवास ॲक्च्युली संपलेला नाही आहे, हा प्रवास चालू आहे आणि खूप मोठा आहे, पण आम्हीसुद्धा आशा सोडलेली नाही. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. मी पुन्हा काहीतरी वेगळं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तोपर्यंत कृपया माझ्या भावासाठी आणि आमच्यासाठी प्रार्थना करा की आम्ही पटपट या सिच्युएशनमधून निघून जाऊ. सो असंच हसत खेळत मी पुढचा व्लॉग आणण्याचा प्रयत्न करेन. सो आतासाठी जर तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.